बापू हा केवढा जिव्हाळा आहे आपल्या सर्वांचा, हे केवढं नातं आहे आपल्या सर्वांचं, आणि हे नातं जोडणारे कोण आहे? देव अतूट आहे. तया नाम देव भेटी ना हो येता त्या तुझी. आणि मंडळी का नाही लहान लहान गोष्टी मला विचारायला येतात, बाबाजी असं करायचंय. अरे कार्यकर्त्यांनी तुम्ही ठरवा ना माझ्या माय बाप हो, मला कशाला या उपाधीमध्ये घालता? नाही 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 नाही, आम्हाला उपाधी रेट होणी आहे म्हणून तुम्हाला उपाधीमध्ये घालतो म्हणते काल सकाळी आज. मला कशाला उपाधीमध्ये? आणि ज्याने उपाधीमध्ये घातलं तोच उपाधीच्या बाहेर आपल्याला काढतो. फक्त निष्ठावंत भाव ठेवा, हाच एक आपला ठेवा आहे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. हो, सांगायचं अर्थ म्हणजे असं माझे माय बाप हो, आमची गुरुमाऊली मोतीराम बाबाजी माझ्या रूमवर यायचे भंडाऱ्याला शिकत असताना. आले बरेचदा, आले बरेचदा आले माझ्या माय बाप हो. आल्यानंतर बाबाजी काय बनवजी? अरे तुला वाटेल ते करणं का म्हणे. आणि निघताना का नाही तेव्हा पैसे कुठले म्हणता? 72, 73, 74, 75 लाख, 10-50 का बाबू? त्यावर पैसे कुठले? 10-50, 100 म्हणजे पुष्कळ झाले. पण जेव्हा बाबाजी निघायचे माझ्या रूमवरनं किंवा जेवढे असले तेवढे, अरे 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 पण तुझ्याकडे का? पुष्कळ आहे बाबाजी. जेवढे असले तेवढे. आणि तुझ्याकडे का? पुष्कळ आहे. बघा त्या माऊलीने एवढं देऊन दिलेलं आहे की न्यूनम संपूर्णतः, कुठंच कमी नाही ठेवलं. आणि हात जर आखूड केलं ना, लक्षात ठेवा, त्याच्या कार्यक्रमाला हात बिलकुल आखूड करू नका. असं लांब हात करा. हात किती फुटाचा आहे आपला? त्याहीपेक्षा थोडं थोडं लांब होते ना, असं वाकाचं असं. सत्कार्याला कमी करू नका, बिलकुल कमी करू नका माझ्या माय बाप हो. भरपूर द्या, काही कमी नाही माझ्या माय बाप हो. त्या परमिता परमात्म्याची कृपाच कृपा आहे. आणि त्याची कृपा आपणा सर्वांवर आहे. सहस्त्र करा म्हटलेलं आहे माझ्या परमिता परमात्म्याला हजारो हात आहे. आणि त्याने जर एकदा द्यायला सुरुवात केलो, आपल्या 2 हाताने घेणारच किती. द्यावे तेव्हा घ्यावे, पण पहिल्यांदा द्यावं लागतं. काहीतरी द्या. आणि म्हणून प्रवचनाला येताना काहीतरी घेऊन यावं लागतं. आणलं का कोणी? पोहे घेऊन या, फुलं घेऊन या, कापूर अगरबत्ती घेऊन या, काहीतरी घेऊन या. शुद्ध भाव आणलं तरी बरेच आहे. देवाला काही नको, हे सारं आमच्याकरताच आहे, नाही का? किती खंड्याचा उकाळा होणार आहे, सर्व आमच्याकरता आहे. देवाला काय एवढंच द्याल तुम्ही, पण तेवढा तो संतुष्ट आहे. समुद्र में बुंद समाया जाने सब कोई, मगर बुंद में समुद्र समाया जाने बिरला कोई. समुद्राच्या पाण्यात जर बोट घातलं, बोटाला चिकटलेलं पाणी जे आलेलं आहे त्याच्या रूपांतर थेंबा झालेला आहे. समुद्र में बुंद समाया जाने सब कोई, मगर बुंद में समुद्र समाया. पण ज्या बुंदापासून समुद्र ओपन झालेला आहे, जाने बिरला कोई, लाखातून एखादा. ज्या बुंदापासून सृष्टीची निर्मिती झालेली आहे, पिंड ब्रह्मांडाची निर्मिती झालेली आहे, सगुण निर्गुणाची निर्मिती झालेली आहे. अरे माझ्या बापरे, सारी विश्वाची निर्मिती झालेली आहे. लक्षात ठेवा, फार सुंदर आहे ते बिंदू. अरे
बिंदूची व्याख्या काय आहे भूमितीमध्ये? ज्याला लांबी रुंदी जाडी नसते पण अस्तित्व असते त्याला बिंदू असे म्हणतात. आणि ते बिंदूचे रूप अगोचर आहे. हा ओम आहे ना, ओ अकार उकार मकार अर्थ मातृका, आणि त्याच्यावर जो आहे ना तोच परब्रह्म होय, तोच अनंत जन्माचा आत्माराम होय, तोच परपिता परमात्मा होय. आणि याचीच ओळख सद्गुरु माऊली यादे या डोळा करून देतो. कुठं? देहातीत. स्थूलात नाही, सूक्ष्मात नाही, कारणात महाकारणात नाही आहे तो. चार देहाच्या परी आहे या परता वेगळाचे असे जाणो. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण कैवल्य गुरु के धाम, आणि सद्गुरु के उपदेश बिना कैसे करोगे पहचान. अशा प्रकारे आजचं हे कार्यक्रम जे आहे ना माझ्या ब्रह्मांड आहे भगवान गोपाळ कृष्णाचं मी समर्पित करीत आहे. हरे 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 नमः. सर्वांनी एका स्वरात म्हणावं. आता विश्वात्मके कृष्ण गोविंद हरे नाथ नारायण. सर्वांनी बोलावं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे नाथ नारायण. बोला बोला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण भगवान की जय. अंशया माता की जय. मोती राम सर्वांनी खाली बसा. थांबा बेटा थोडस. हा उजरू द्या. एक कंजूस शाहूकार होत. कोण होतं भरा? कंजूस शाहूकार. कंजूस. कधी दारामध्ये आलेल्याला काहीच नाही दिलं जी. पण सुनबाई जी होती ना धार्मिक होती. खूप धार्मिक होती माऊली. एक दिवस तिने विचार केला, खूप विचार केला.
हे कुणाला दान देत नाही, कुणाला काही नाही, कुणाला काही नाही, हा काही नाही. तेव्हा असं विचार केलं मनासी सुनबाईनं, गरम गरम सुंदर अशा पोळ्या बनवतो म्हणे आणि बनवता बनवताच आपल्या सासऱ्याला जवळ बोलावतो म्हणे, मामाजी भूक लागलीच आहे तुम्हाला, या गरम गरम पोळ्या बनवतो, सुंदर असं त्या पोळ्यांना तूप लावून देतो म्हणे. माझ्या मायबाप सांगायचं अर्थ म्हणजे असं की गरम गरम असं बनवलं आणि घी लावून दिलं आणि त्या सासऱ्याशी बोलत आहे, सांगा बरं म्हणे गरम गरम पोळ्या आणि काय सुंदर असं भाजी म्हणे, हा आणि सुंदर असं, हे मागच्या जन्माचं तुम्ही लय पुण्य केलं असेल नाही का म्हणे. हा आता सोनबाई आता काय म्हणायचो, हा अगदी खरं आहे म्हणे, तू बोलते ते मला पटत आहे म्हणे. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, काय चिंता करू नका. पण मामाजी आता थोडस तुमच्या स्वभावामध्ये जर फरक केला तर फारच चांगलं होईल. हा ठीक आहे म्हणे, काय चिंता करू नको. म्हणजे आलं तर हो कुणाला काही देत नसे, पण जेव्हाही न समजावलं की मागच्या जन्मात तुम्ही काहीतरी चांगलं केलं, त्याच्यामुळे गरम गरम पोळ्या तूप हे ते वगैरे तुम्हाला सारं काही मिळत आहे वगैरे 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 वगैरे. आता याला थोडस पटलं, परंतु बखारी आहे ना, बखारी ज्वारी ज्वारी भरून होती. हा आणि कुठली ज्वारी आणि काढली टोपल्यामध्ये, अगोदर काहीच नव्हतं काढलं, टोपल्यामध्ये आणि ज्वारी काढली. काय काढली बोला, ज्वारी काढली. हा उंदऱ्याच्या लेंड्या, त्या ज्वारीमध्ये सोंडे अड्या अशा प्रकारचं लई काढलं आणि बस त्यानं ठेवून दिलं. कुठं कुठं ठेवलं, अरे वरांड्यामध्ये. हा आणि कोणीतरी आपलं आलेलं आहे, हा मागत मागत 2-3 पायला त्याच्या झोरीमध्ये होतं, हा पण चांगलं दिलं होतं बाकीच्यांनी. जेव्हा याच्या दारामध्ये आलं तेव्हा अंजूर बरी आणि घेतलो आणि त्या चांगल्या ज्वारीत घालतो. जेव्हा त्या झोरीमध्ये पाहिलं, हा अरे निव्वळ अड्या माझ्या माय बाप उंदराच्या लेंड्या आणि काय म्हणतात सोंडे. हा त्यावेळेस सुनबाई वरून पाहत आहे, हा आणि हा काय म्हणते, खराब आहे हा माणूस, आता कोण येते म्हणे याच्याकडे. अरे पण मी आता घरी जाणार केव्हा, निसणं पुसणं करीन केव्हा, अरे आपल्या त्या चक्कीवर नेईन केव्हा, पोळ्या भाजी मी खाणार केव्हा, अशा प्रकारे बडबड करते. पटकन ती माऊली खाली उतरली, बडबडू नको म्हणे, आता मी येणार नाही असं नका म्हणू म्हणे, तू अवश्य आहे म्हणे. आता पहिले इंजेक्शन दिलं ना म्हणून याने टोपल्यामध्ये ठेवलं, काय ज्वारी काय एवढ्या काय अमुक तमुक असं. अरे पण अगोदर हेही नव्हतं म्हणे, तू ये म्हणे अवश्य, नाही नका म्हणू बा म्हणे. आणि सुनबाईने काय केलं, हा आदली पण ज्वारी घेतली तिथलीच, कुठली, हा टोपल्या जे होतं ना ते ज्वारी घेतली, नेलं, बढिया पीठ केलं आणि या मामाजी गरम गरम तुम्हाला देतो म्हणे. हो या या गरम गरम खा म्हणे, मी तूप वगैरे लावून देतो म्हणे. तुमच्या आले बसले तर काय करता, काळ्या काळ्या भाकरी, कशाच्या, उंदऱ्याच्या लेंड्या, काळ्या काळ्या भाकरी आणि वरचं जे भाकरीचे पोपळ होतं ना निवड अळायच्या थर. काय वाटलं म्हणे मला हे तुला, हे खाद्य वै काय म्हणे माझं. नाही नाही मामाजी, आता मागच्या जन्मात तुम्ही खूप चांगलं केलं, तर गरम गरम पोळ्यात तू, आता तुम्हाला सवय लागली पाहिजे ना, सवय लागावं म्हणून मी हे तुम्हाला केलं म्हणे. कारण की लोकांना तुम्ही देतात हेही देता आणि पुढच्या जन्मात तुम्हाला हेच आहे म्हणे खायला, म्हणून सवय लागावं म्हणून एकदम त्याच्या डोक्यात प्रकाश पडलो म्हणे, चुकलं माझं. आणि मग चांगली ज्वारी ठेवणं सुरुवात केलं. अशा प्रकारचे चांगले विचारांनी करा, अशा प्रकारचे कुशनीची काही करू नका. नाही पटलं माझं बोलणं, आता जे जे करशील ते ते फसशील, चुकले काय कुणी असे. तुकड्यादास म्हणे आम्हा काय करणे, होशियार रहा भोगशील सजा. गाठी सुनिया कोटी धन, जो सत्पात्री न करी दान, तया धन लोभ्या दुःख दारुण जान पावतवा. जो दुनिया धन उत्तम व्यवहारी, उदास विचार वेच करी उत्तम अधिगती, तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखाने. रंगला घालला कुणी जरी असेल त्याच्याकरता हा सामोर करा. लक्षात ठेवा माझ्या माय बाप हो. आणि याच्याकरता तर नर्दय मिळाल, भागवताचा आजवर कशा करताय, जेवढा तेवढा आपण ठेवा. नाही 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 नाही, अरे उत्पादनाचा 10 हिस्सा सत्कार्याला खर्च केलाच पाहिजे, इतकं लक्षात ठेवण्यासारखं असते. जो पगारी आहे त्याने उत्पन्न 10 हिस्सा द्यायलाच पाहिजे.
हा आमचं जेव्हा पहिलं कार्यक्रम झालं माहिती आहे का तुम्हाला? पहिलं कार्यक्रम हा आमच्या देवला वहिनीच्या शेतामध्ये जेव्हा पहिला कार्यक्रम केलो, अरे बापरे काय वर्गणी काय वर्गणी काय वर्गणी. आमचे दुधराम बाबाजी, मला वाटते पाटील बाबाजी अध्यक्ष होते, आमचे पंडराज बाबाजी होते, विठोबा बाबाजी होते, आमचे गोविंदा भाऊ हे होते, बरीच मंडळी, आमच्या रामा भाऊ चोपकार वगैरे बरीच मंडळी, मला वाटते संतोष खानदारी बाबाजी होते, मला वाटते आमचे देशमुख बाबाजी हे इथले काय त्यांचं नाव काय ताराचंद, अशा प्रकारची आमची ती जुनी मंडळी. आणि त्यावेळेस असं प्रोग्राम झालं जेवढ्यानं जेवढं द्यायचं होतं तेवढं दिलेलं माझ्या मायबाप हो. आणि जे काही देण्यासारखे नव्हते ना त्यांनी लई कामं केले. त्यांनी सुद्धा हो केवढं मोठं आमचं हे जे आमचं भोई समाज जे आहे ना वाहून गेले. दररोजचे भांडे न ते पाणी न हे न ते नवे एक त्याचं खेळ म्हणून जमवेला मेळ. अजूनही त्या कार्यक्रमाचं स्मरण करतात. मग आम्ही गेलो होतो आमच्या तुकडू बाबाजीकडे. कुठे गेलं? तुकडू बाबाजीकडे, संतोष बाबाजीकडे गेलो आणि तिथून तुकडू बाबाजीकडे गेलो. चर्चा निघाल्या कराची मध्ये एकदा तसं प्रोग्राम. म्हणलं ठीक आहे तयारी ठेवा, होऊन जाईल. आज ना उद्या, उद्या नाही परवा, केव्हा नाही केव्हा, नाही का. पण अजूनही स्मरण आहे. सांगायचा अर्थ म्हणजे अजूनही त्या कार्यक्रमाचं स्मरण आहे. ते कार्यक्रम माझ्या शिवनाळा ग्रामवासियांनी केलेला आहे. त्यामुळे कोणते कार्यक्रम आमच्या शिवनाळा ग्रामवासियांना कठीण नाही, बिलकुल कठीण नाही. अशा प्रकारे माझ्या मायबाप हो आपणा सर्वांच्या त्यांनी प्रार्थना करतो आहे होणारे कार्यक्रम नेहमी होऊ द्या. एक आमचं असं गाव आहे, मला वाटते कोणचं गाव, आमचं पाथरगोटा. त्या पाथरगोट्याला अजून एक कार्यक्रम सुरू आहे. सुरुवात झालं तेव्हापासून 39 वर्ष झाले. एक दुसरं गाव आहे कोसंबी गवळी, तिथं 40वे वर्ष सुरू आहे. हे अखंड व्रतही व्रत आहे, खूप मोठं व्रत आहे. असो आता पटकन आरती लावा बेवा बरं. युगे 28 विषवारी उभा मामांची रकमाई जगेन शोभा पुंडलिकाची भेटी ब्रह्मालेखा जय देवाय भीमा उतरी बरा जय देव जय देव जय पांडुरंगा व हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा भावे तुलका जय देव जय देव तुझी माळा गळा कर ठेवली कटी कासे पीतांबर कसूर लाटी देवा सुरवडला जयती भेटी कर हनुमंत पुढे उभे रागी जय देव जय पावे नाद अक्षत्र पाळा सुवर्णाची गवळे वनमाळा गळा काही रखमाबाई राणी आसरा ओवाडी तो राजा विठोबाचा वडा जय देव ओवाडो आराध्या करण्याची चंद्रभागेमध्ये सोडून आलेली किल्ल्या पताका वैष्णवनाथची खंडरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावाची जय देव आषाढी कार्तिकी भक्त जयती ओ साधू जयती चंद्रभागेमध्ये स्नानाची करती दर्शनेला मात्रे द्यावो यमुकी विश्वासी नामदेव माधवासी नामदेव भागो वाढती जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे तुलगा जय देव दुर्गे दुर्गत भारी तुझविन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी खाली पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे दारुण संजनी जय देवी त्रिभुवन भुवनी माझा तुझाईशी नाही सारी समले बंधू न बोले काही काही विवाद बनता पडला
पुढे गाता आरती एकनाथ
आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाची अंग हरी रूप सज्जन हो सर्वच मंडळींना असं वाटतं की संतामुखी देती घास आणि त्याप्रमाणे आपणा सर्वांना तो अलभ्य लाभ मिळालेला आहे. पहिल्या दिवसापासून फार मोठं असं आपणा सर्वांचे योगदान आहे. अलभ्य लाभ आहे. तुका मने होता ठेवा. काल सकाळी राजकुमार आणि बापू सावरबांदे यांच्याकडे महाप्रसादाचं अलभ्यला प्राप्त झालं. रात्रोला रवींद्रजी टांकर त्यांच्याकडे आज सकाळी आमचे पनीरनाथजी महाराजांकडे आणि कांबळे जावई बुवांकडे आज रात्रोच उद्याला विलाय देशमुख यांच्याकडे महाप्रसादाचा लाभ आहे. आणि उद्याला रात्रोला आमचे प्रमोद बाबाजी काटेखाय त्यांचे 2 बंधू यांच्याकडे महाप्रसादाचा लाभ आहे. आणि उद्याला आमच्या तातेराम बाबाजीचं योगदानातून पुरणपोळीचे जेवण आहे. कोणी जिलेबी दिलं, कोणी लाडू दिलं, पण उद्याचा कार्यक्रम म्हटल्यानंतर रात्रोचं पुरणपोळीचं जेवण आहे. बरं काय लक्षात ठेवा. आणि परवाला महाप्रसाद आहे. ब्रह्मांड भगवान गोपाल कृष्णांचं निजधाम गमन सर्वांनी उपस्थित राहावं हे आपणा सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो आहे. माझ्या मायबाप हो, आपणा सर्वांमध्ये फार मोठं असं ज्याला श्रद्धा निष्ठावंत भाव म्हटलेला आहे ते पूर्णता आहे. कार्याचं जे स्वरूप आहे ते पूर्णताच आहे. महाप्रसाद घेणारी मंडळी जी आहे ती पूर्णताच आहे. आणि ज्या ब्रह्मांड नायकाचं उद्याला निधान गमत आहे त्यांचं सुद्धा दशावतारात पूर्णावतार आहे. पूर्ण ब्रह्म होएगा वर्ण में आता कायगा असा हा अलभ्य लाभ आहे माझ्या मायबाप हो. आणि खरोखरच आमची शिवनाळा ग्रामवासी मंडळी किंवा मंडळीने शिवनाळा नगरी पावन केलेली आहे.
अनेक सप्ताह संतांच्या आगमनाने का होईना पावन झालेली आहे, भागवत सप्ताहानं का होईना पावन झालेली आहे. आपण जन्माला आलेले आहात त्यामुळे शिवना नगरी पावन झालेली आहे. हरिनामात तन्मय झालेले आहात त्यामुळे पावने पावन झालेले आहात. माझ्या माय बापू हो, एवढंच नव्हे तर अधिक सांगण्यासारखं म्हणजे असं की आमच्या शिवनाळा ग्रामवासियांना आत्मया परमात्मया परम सुख भेटी झाल्या, लाभ मिळालेला आहे. केव्हाच आपणा सर्वांचा जो दिवस निघाला तो गोडही गोड झालेला आहे. इतकं अंतरात्म्यातनं सांगू इच्छितो. शेवटचा दिवस गोड व्हावा केव्हा होईल तो, पण जेव्हा आपणा सर्वांची वृत्ती जी आहे ती तन्मय झालेली आहे, आपलं चित्त चिंतना समृद्ध झालेलं आहे. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला असं जे म्हटलेलं आहे, यात आपला पूर्णतः योगा पूर्ण आलेला आहे. आणि खरोखरच आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो आहे की आपल्या सर्वांचा परमपिता परमात्मा जो आहे हे कार्य त्यांचं आहे. आपल्या सर्वांचा जगताचा सकलांचा करता करविता आहे तो. होणार जे कार्य आहे त्या कार्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि माझ्या पांडुरंगाला परमपिता परमात्म्याला प्रसन्न तर आपणा सर्वांवर झालाच आहे, पण पुन्हा पुन्हा प्रसन्नही प्रसन्न करावं हे आपणा सर्वांच्या चरणी विनवणी करतो आहे. असो, यानंतर सर्वांनी प्रसाद ग्रहण करावं. उद्याच्या कार्यक्रमाकरता अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावं. फार गोड विषय आहे, अमृताहुनी गोड असतो. सर्वांनी प्रसाद ग्रहण करावं. उभी व्हा जय घोषा करता. जय घोषाचं कार्य सुधाकर महाराज करतात. सर्वांनी जोराने जय बोलावं. जय बोल. श्री गुरुदेव की जय. श्री गुरुदेव की जय. बोलो जी गुरुदेव की जय. स्वामी दत्तात्रेय जनार्दन एकनाथ महाराज की जय. सद्गुरुदेव विठ्ठलदास बाबा की जय. जगतधरणी सती अनसया माता की जय. सद्गुरु मोतीराम बाबा की जय. ब्रह्मलिंग बंदनीय राष्ट्र तुकडोजी बाबा की जय. रागमूर्ति गाडगे बाबा की जय. सियापल रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. कृष्णाकर बाबा की जय. जनता जनार्दन की जय. शिवनाड़ा ग्रामवासियों की जय. माता भगिनी की बाल गोपालों की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. कार्यक्रमात संपलेला आहे. सर्वांनी उचलून वळावं आणि शांती लागावं.